सोनादेवी टेमगार आणि दुसऱ्या बाजूला योगेशजी पाटील फॅन टीम स्वर्गीय नंदकिशोर खारभाव दोन्ही बलाढ्य टीम आहेत. निकेत म्हात्रे यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. निकेत म्हात्रे या संतोष भाऊ आहेत 12वे. गोलंदाज सचिन पहिलं ओव्हर आणि आजचे सामने जे आहेत ते 3 ओव्हरचे आहेत. सामन्याला होती सुरुवात. विक्रम नाईक सरांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. पहिला चेंडू मदनसाठी. अगदी हा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चाललाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं. 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत मदन चौधरीनं पहिल्या चेंडूवर. वेलकम संदीपजी मोरे. 2 धावा पहिल्या चेंडूवर. इथे हा भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. मदन चौधरीचा क्लास ताकद नजाकत पाहायला मिळाली. षटकार ठोकलाय. त्यानंतरचा सामना असेल जय कालिका माता कालबार आणि जोशी 11 फादवड ए टीम तयार आहे नाणेफेकीसाठी. मदननं काय फटका खेळला होता. अगदी चेंडू आणि बॅटचा जेव्हा संपर्क झाला आवाज खूप चांगला पाहायला मिळाला आहे. इथे पंचांचा बिमरचा इशारा आणि 1-2 का 4 हा चौकार देखील आलाय बाईच्या स्वरूपात. एकंदरीत 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेत. धावसंख्या 5 ने वाढून झालेली आहे ती 13 वर. 8+5 म्हणजे गोलंदाज सचिननं षटकार दिला. त्यानंतर बिमरच्या 5 म्हणजे एकूण 11 धावा एका चेंडूवर खर्च केलेत. फ्री चेंडूवर देखील एक चांगला लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय. भरत चौधरीची चांगली फिल्डिंग. वाईडिशा लॉंग ऑन रिझनला कमालीची फिल्डिंग. फक्त एक सिंगल धाव. धावसंख्या 14 वर धावून पोहोचलेली आहे. सुनील भोईर या संघाचे कॅप्टन आहेत. शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्डच्या आतमध्ये उभे आहेत. योगीजी पाटील यांचे खूप जवळीक सहकारी आहेत. कित्येक वर्ष या संघातून सुनील भोईर यांना आपण खेळताना पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. नक्कीच इथे गोलंदाज आणि फलंदाजामध्ये थोडीशी टक्कर पाहायला मिळाली. एक सिंगल धाव. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. शैलेश चौधरी आणि मदन चौधरी ही जोडी खेळपट्टीवर आहे. 5 चेंडू 15. त्याच्यामध्ये आपण विचार केला तर मदन चौधरीच्या 3 चेंडूमध्ये 9 आणि शैलेशच्या 1 चेंडूमध्ये 1 आणि एक नो बॉलचा चौकार. अशा 15 धावा लागलेत. म्हणजे अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. क्या बात आहे. सुरेख लाईनात लेंथ. अगदी फलंदाजाचं फुटवर्क आणि बॉडी लँग्वेज चेक करून चेंडू टाकला होता सचिननं. आतापर्यंत सर्वात चेंडू टाकलाय. शेवटचा 1 चेंडू. 15 धावा धावफलकावरती. हा चेंडू स्वेर आहे. पंच विक्रम सरांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये व्हाईटचा इशारा. विक्रम नाईक आणि जयेश म्हात्रे हे दोन्ही कारिवली गावचे उत्कृष्ट खेळाडू आणि पंच देखील. त्यानंतर आमचे तिसरे पंच आहेत राजेंद्र बजेके पिंपलघर. हा चेंडू पायावरचा फुलटॉस होता. अगदी चेंडूला काऊ कॉर्नर रिजनला खेळला आहे. राजाची चांगली फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केले. तिसरीसाठी इथे हा ना आणि अखेरकार सुनील भोईर यांना ठाऊक आहे आपल्याला विकेट कोणाची पाहिजे. अतिशय चांगला निर्णय इथे घेतलाय. 1 ओव्हर बिनबाद 18. अल्पेश चौधरीला मैदानामध्ये आणायचं होतं शैलेश चौधरीना. मात्र सुनील भोईर चांगलं क्रिकेट केले त्या चेंडूवर.
सचिननं धावा 18 दिलेत. नक्कीच त्याच्यामध्ये एक बिमर चौकार आपण बाईच्या स्वरूपात पाहिला. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट, होम फोटो लाईव्ह, अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये उत्तम अगदी जे मंडप डेकोरेशन आहे सारंगावचे दयाराम पाटील. त्यानंतर लावण्य साऊंड दिव्यांजूर स्वप्नील पाटीलची चांगली म्युझिक सिस्टीम. आणि नक्कीच पप्पूशेठ म्हात्रे असतील, मयूरशेठ पाटील यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. धन्यवाद मयूरशेठ आणि पप्पूशेठ. ऑल टीम आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवी दिवी. संघ जरी नवीन असला तरी मात्र आयोजन उच्च दर्जाचं पाहायला मिळतोय. कुठलीही कमीपणा दाखवली नाही आहे. अतिशय चांगलं मैदानाची सजावट, चांगलं VIP डाईस, खेळाडू कक्ष, प्रेक्षक स्टँड, नाणेफेकी कक्ष, समालोचक कक्ष, उत्तम शामियाना या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सुंदर ट्रॉफ्या पाहायला मिळतात. क्या बात आहे, काय व्हेरिएशन आहे बघा. चेंडू होता कुठे आणि चेंडू आला कुठे, ही राजाची खासियत आहे. गुड बॉलिंग. इथे विकेटचं पतन. पहिलं सांघिक यश. फलंदाज शैलेश चौधरी आऊट. मदन भाऊ नाव सांगा फलंदाज. महेश का? महेश. यस. 12वा खेळाडू नाही म्हणून विचारला मी, कारण की अल्पेशच्या आधी आलेत 3ऱ्या क्रमांकावर. बघूया, बॉडी लँग्वेज अगदी पॉझिटिव्ह आहे. बघूया, 11 चेंडूची इनिंग बाकी आहे. अतिशय चांगला फटका, स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय, 1 बाउन्स अगदी सीमापार. 22 धावांचा आकडा अवघ्या 8 चेंडूमध्ये सोनादेवी टेमघर संघाच्या फलकावरती पाहायला मिळतोय. महेश काय चांगला फटका खेळला अगदी राजाला. इथे हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर पाहिलाय. गुड बॉल, गुड बॉल. मदन चौधरी या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकला उभे आहेत. बावीस धावा 9 चेंडूमध्ये. इथे पावलांचा सुरेख वापर. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. नितीन कडून थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्याचा फायदा उचललाय. तिसरीसाठी निघालाय महेश आणि पोचलाय देखील. वा, गुड रनिंग. महेशने सांगितलंय राजेचे मी 3 चेंडू खेळलोय, आता मदनकडे 2 चेंडू आहेत. बघूया, मदनकडे खूप दांडगा अनुभव आहे. नवीन 40+ संघटनेमधून मदननं खूप चांगला क्रिकेट सोनादेवी टेमघर टीमसाठी खेळलेला आहे. धावसंख्या 25. अवघ्या 10 चेंडूमध्ये 25चा आकडा गाठलेला आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात. इथे हा चेंडू अगदी लेट केला, वेट केला आणि बॅट सेट केली होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. राजाची खासियत आहे, खूप चांगला गोलंदाज आहे. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करतो आणि फिरकी गोलंदाजी. 11 चेंडूमध्ये 25. पहिल्या ओव्हरला 18 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 7. इथे हा चेंडू बघूया हलक्या हाताने केला आहे. रवींद्र काठे चेंडूला उचलतात. थ्रो, रॉकेट थ्रो केला होता, मात्र पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडू स्टंपला लावण्यामध्ये कुठेतरी उशीर केलाय. नक्कीच फलंदाज सेफ आहेत. पंचांचा इशारा आलाय. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 27. 13.50 च्या सरासरीनं 2 ओव्हरमध्ये 1 बाद 27. अजून अल्पेश चौधरीचं मैदानामध्ये येणं बाकी आहे. त्यानंतर जितू फुलोरे, सचिन पवारच टीमला जॉईन नाही आहेत. नक्की जितू फुलोरे बद्दल बोलायचं झालं तर सध्या
बालराम चौधरी साहेब फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि शिवसेना उपशहर प्रमुख या दोन मोठ्या जबाबदाऱ्या देखील त्यांच्या खांद्यावर आहेत आणि खूप चांगले क्रिकेटर आहेत. जितू फुलोरे, गोलंदाज रवींद्र काठे. रवींद्र काठे नाव खूप मोठं आहे, मात्र अजूनही स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ संघासाठी रवींद्रची कामगिरी होणं बाकी आहे. बघूया. बारा मध्ये आलेत 27. रवींद्र काठेचा चेंडू, अप्रतिम फटका. काय फलंदाजी करतात महेश, वा, गुड शॉट. नक्की जसा संगीत लावलाय तसाच फटका महेशनं मैदानामध्ये खेळलाय. धावसंख्या 33. हा फुलटॉस आणि फुलटॉस वर देखील फुल टोल वसूल. षटकार. संख्या झपाट्याने वाढते ते 39 वर. एखादा फलंदाज यावा आणि इतका आक्रमक खेळावा हा विचार देखील स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊच्या गोलंदाजांनी केला नसेल, कारण की अल्पेश चौधरीला थांबवलं तेव्हाच वाटलं की हा फलंदाज काहीसा आक्रमक भूमिका घेऊन मैदानामध्ये आलाय. इथे फटका फसलाय. नितीननं चांगला झेल कंप्लीट केलाय आणि अखेरकार नितीन नावाचं वादळ महेश च थांबलेलं आहे. चांगला विकेट रवींद्र काठेनं आपल्या नावी कोरलाय. फलंदाज बाद. आता अल्पेश आलेत. महेशने चांगली फलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये 19 धावा, त्याच्यामध्ये नक्कीच 2 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी आणि 2 डॉट. नक्की जितू फुलोरे खुश असतील. शैलेश चौधरी महेशच्या फलंदाजीवर आणि खास करून आमचे प्रमोद म्हात्रे. आता धावा जोडलेत 39, अजून 3 चेंडू आहेत. क्या बात आहे. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर वळलाय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 40. 3 ओव्हरमध्ये मुकादम आतापर्यंत मला वाटते सर्वात मोठी धावसंख्या 40 धावा. हा अगदी चेंडू कव्हर पॉइंट रिझन मध्ये खेळलाय. वेलकम संभाजी म्हात्रे. जय कालिका माता कालवा टीम. आणि नक्कीच त्यांचा सामना असेल जोशी 11 भादवाड ए टीम सोबत. नक्कीच कालवा टीमचा या संघटनेमध्ये संघ जेव्हापासून दाखल झालाय तेव्हापासून त्यांच्या नावाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा चेंडू अल्पेशनं अगदी कंट्रोल पूल. इथे नितीन ची खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. चौकार आलाय. धावसंख्या 46. अल्पेशला एकच धाव घ्यायची होती. मदनला चेंडू खेळायला द्यायची तयारी होती त्यांची, मात्र ते नशिबाने साथ दिली. चौकार आलाय. धावा बनलेत 46 आणि आजच्या दिवसाची 3 ओव्हरमधली ही सर्वात मोठी धावसंख्या रोहित शेठ चौधरी फॅन टीम सोनादेवी टेमगार टीमच्या नावी आहे. इथे हा फटका बघूया. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. प्रयत्न खूप चांगले केले होते. 2 धावा पूर्ण केलेत. बघूया तिसरीचा प्रयत्न. अल्पेश चौधरी निघालेत आणि पोचलेत देखील. वा, गुड रनिंग. बरोबर धावा बनवल्या 3 ओव्हरमध्ये 49 आणि 50 धावांचं लक्ष्य योगेशजी पाटील फॅन टीम स्वर्गीय नंदकिशोर खारभाऊ टीम समोर. नक्कीच बघा. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवेदिवे 40+ संघाच्या वतीनं आपल्या दिव्यांजोर गावचे काही ज्येष्ठ नागरिक, गावचे समाजसेवक, गावचे आजीमाजी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य
जर कोणी या क्रीडानगरीमध्ये आला असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सर्वांना आपल्या आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ संघाच्या वतीनं आमंत्रित केलं जातो आहे. ही स्पर्धा आपली आहे आणि नक्कीच आपल्या स्पर्धेमध्ये आपलं स्थान हे नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आहे. तर मी आपल्या दिव्यांजूर गावातील सर्वच प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थान बनवायचं आहे. चला, पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन संभाजी म्हात्रे आणि जोशीलोन भादवड हे टीमचे कॅप्टन चला आपण स्वर्गीय शिवाजी पांडुरंग पाटील नाणेफेकी कक्षामधून पुढील 2 टीम दरम्यान आपण नाणेफेकी करूया. नक्कीच विकासजी पाटील एक अँड डॅसिंग पर्सनॅलिटी, नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते आपण आज नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. निकेशजी म्हात्रे आणि विकासजी पाटील. मंगेश भाऊ आपण देखील यायचं आहे. मंगेशजी पाटील चला, कॅप्टन यायचं आहे आपण. नक्कीच अगदी आमचे तिन्ही मान्यवर आणि आयडियल फ्रेंड ग्रुपचे आमचे सन्माननीय सदस्य आम्हाला स्वर्गीय शिवाजी पांडुरंग पाटील नाणेफेकी कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत. जोशीलोन भादवड हे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. संभाजी म्हात्रे ते उपस्थित आहेत. जय कालिका माता कालवार टीमचे कॅप्टन संभाजी म्हात्रे, आपलं वेलकम. चला, बलदेव जोशी, संदीपजी पाटील कॅप्टन आपण यायचं आहे. जगदीश नाईक कॅप्टनला पाठवा आपण लगेच. अध्यक्ष साहेबांची टीम जोशी 11 भादवड ए या. बलदेव जोशी, मला वाटतं उशीर केलाय. टीमची मीटिंग झाली, नाणेफेकी जिंकली तर निर्णय काय घ्यायचा आणि थोडासा उशीर झालाय कॅप्टन बलदेव जोशीला. पहिला सामना संदीप पाटील कॅप्टन होते, आता दुसऱ्या सामन्यातून बलदेव जोशी कॅप्टन म्हणून आपल्याला जॉईन होत आहेत. स्वागत आहे आपलं. विकासजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी कंप्लीट करीत आहोत. वेलकम, स्वागत आहे आपलं. छापा आणि काटा नाण्याचे 2 बाजू आहेत. कोण आवाज देईल? संभाजी म्हात्रे, काय म्हणणं आहे? छापा असा कॉल. विकास पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवलेली आहे. अगेन्स्ट काटा आलेला आहे. खूप खूप स्वागत आपलं. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थान बनवायचं आहे. विकास पाटील, मंगजी पाटील असतील आणि आमचे निकेश म्हात्रे तर नाणेफेकी जिंकलेली आहे. मी संभाजी म्हात्रे आपल्याला जास्त काही प्रश्न विचारणार नाही आहे, कारण की दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना आहे. बलदेव जोशीने नाणेफेकी जिंकली आहे. बलदेव जोशी पहिल्या सामन्यामध्ये आपण कॅप्टन म्हणून नव्हता. संदीप पाटीलनं अगदी चांगली भूमिका अदा केली. या सामन्यातून आपण कॅप्टन म्हणून उपस्थित आहात. नाणेफेकी जिंकली आहे. कालवा टीमसमोर प्रथम काय निर्णय घेत आहे? शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवीदेवीची माजी केंद्रीय मंत्री चषकाची स्पर्धा आणि मैदान कसं वाटतंय? मैदान चांगलं आहे खेळण्यासाठी. फिल्डिंग बॅटिंग खेळण्यासाठी खूप चांगलं आहे मैदान आणि खरोखर आयोजन चांगलं आहे. इथला आयोजन नियोजन चांगलं आहे आणि खेळायला खूप मजा येते. मागच्या सामन्यात पिंटूने जसे 3 छक्का मारले खरोखर, नाहीतर आमची पण चान्स गेलेली खेळण्याची, पण पिंटूने चांगली बॅटिंग केली आणि आम्हाला ह्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. खूप खूप धन्यवाद. या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. संभाजी म्हात्रे, नाणेफेकी गमावलेली आणि प्रथम वाट्याला आपल्या फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असेल तर काय निर्णय? शतरक्षणच घेतला असता. फलंदाजी करायची आहे. 3 ओव्हरचे सामने आहेत आणि स्वर्गीय किशोर पाटील आरशी पाटील फाउंडेशनची क्रीडानगरी. आता या क्रीडानगरीचा आपण विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजांना पोषक वातावरण आहे. कोणती टोटल सेफ असेल आणि आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवीदेवीची माजी केंद्रीय मंत्री चषकाची स्पर्धा कशी वाटते? आयोजन नियोजन तर खूप सुंदर केलेलं आहे आणि रन काढायचं असलं तर 40 ते 45 धावा इथं सेफ राहतील. आपला संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. होय, नक्कीच. शुभेच्छा आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टनला. तर मित्रांनो, यापुढील सामन्याची नाणेफेकी जिंकून जोशी 11 भादवड हे टीमचे कॅप्टन बलदेव जोशीने घेतला आहे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी जय कालिका माता कालवा टीमला आमंत्रण दिलेले आहे. जाऊया आपण ऐकूया चालू सामन्यातून 50 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करतील मोहनदादा भोईर. खूप खूप धन्यवाद कालरामजी केने. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदरसा रंग आज भरलात. अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचं समालोचन प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलात. जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला सोनादेवी टेमकर तर दुसऱ्या बाजूला
चेंडूला सुंदरसा फ्लिक केलाय आणि याच दरम्यान एक 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज सचिन याला. या 2 धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्येमध्ये बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं. गोलंदाज मदन. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आपण पाहतो. विजयाचं लक्ष देखील फार मोठे. प्रति ओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 16.66 16 ते 17 धावांची गरज आहे. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता फलंदाज सचिन याला. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे असतं अशा ते तुमचं फुटवर्क. त्यानंतर चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. चेंडूची नजर फार महत्त्वाची असते. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन दी ग्राउंड. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. सचिनच्या बॅटमधून सत्तो चेंडू सीमार्शा बाहेर जाण्याचा चौकार येतो. चौकाने संख्या धावसंख्या 4 पुढे सकते. धावसंख्या होते बिनबाद 6. ओव्हर क्रमांक पहिलं. विजयाचं लक्ष जरी मोठं असलं तरी मात्र सुरुवात देखील अतिशय उत्तम दर्जाची आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव या संघाच्या माध्यमातून. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र याच दरम्यान एक चिक्की सिंगल, लेग बाईटचा इशारा पंचांचा. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 7. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर. स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज ज्वाली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष पवन पुत्र वडपे. या 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉस बॉक्सला जॉईन व्हायचंय. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधलाय. चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. या एका धावेने संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 8. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. षटक क्रमांक पहिलं संपतं आणि पहिल्या षटकात आपण विचार केला तर परिपूर्ण बॅकफुटवर संघ साजेशी कामगिरी पहिल्या ओव्हरमधून साधता आली नाही. कारण की जर आपण एकंदरीत धावांचा विचार केला, आसिंग रन रेटचा विचार केला तर प्रति ओव्हरमागे 16.66ची गरज आहे. मात्र पहिल्या ओव्हरमधून फक्त आणि फक्त धावा खर्च झाल्या 8. ओव्हर क्रमांक पहिलं मदन याच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय अल्पेश. चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्नामधून फलंदाज भरत याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रवींद्र काठे. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो रवींद्र काठे. अतिशय प्रतिमोत्तम दर्जाचा चेंडू पडल्यानंतर थोडासा टन झाला. परिपूर्ण बीट होताना फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 2. विजयासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. मात्र ते फटके मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत नाही आहेत. विशाल लक्ष्य आहे आणि खऱ्या अर्थाने या विशाल लक्ष्याला गवसणी गाडायची असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. थोडासा ब्लाइंड स्ट्रोक, डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. लेग बाईचा पंचांचा इशारा तो एक धावेचा निर्बळ. धावसंख्या एकाने पुढे सरकते. मात्र एक दुःखचं काम कुछ चलने वाला नाही. या पर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. थोडासा अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हाय लाईट क्रिकेट, दे दनादन. वारंवार मैदानाच्या आतमध्ये चुकानी चुकापाती साजेची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाला करता येत नाही. पंचाचा पुन्हा एकदा लेग बाईचा इशारा. एक धावेचा निर्वाळा. संघ बॅकफुटला आहे. पराभवाच्या खायेमध्ये एकच धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते. आता या धावेने फक्त आणि फक्त जे पराभवाचं अंतर आहे ते आपण कमी करू शकता.
पुन्हा एकदा अल्पेश आउट ऑफ इनसाइट वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू जातोय. चांगले क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 12. आता मात्र विजयाचं जे मिशन आहे ते सुद्धा इम्पॉसिबल झालेलं आहे. विजयासाठी 50 धावांची गरज असताना पहिल्या 2 ओव्हरमधून फक्त धावा आल्यात 12. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 38 ची गरज. गोलंदाज महेश येतोय. एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. येणारे चेंडू 5 विजयापासून हा संघ फार दूर आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 38 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. आता मात्र चेंडू ऑन साईडला उडवला. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमधून. एकच धाव. या एक धावेने फक्त आणि फक्त आपण पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करू शकता. धावसंख्या 13. जय कालिका माता कालवार संघ देखील मोठ्या तकनीशी मैदानाच्या आतमधून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू जातोय ऑफ साईडला. एक धाव घेण्याची संधी. आता मात्र जवळजवळ खारबाव संघ या सामन्यामधून पराभवाच्या खाईमध्ये. तर विजयाच्या उंबट्यावर सोनादेवी टेमघर. सोनादेवी टेमघर संघाने देखील या सामन्यामध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संघाचा अतिशय उत्तम दर्जाचा राहिलेला आहे. चांगला खेळ आज मैदानामधून. शॉर्ट टर्न पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. आता पराभव अटल. ऑन साईडचा फटका साजला. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष यास झेल सोडला जातोय. जीवदान दिलं जातंय. काही हरकत नाही आहे. आणि संघ परिपूर्ण फ्रंटफुटवर विजयाच्या उंबट्यावर आहे. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. एक फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहे. या सामन्यातून विजय संपादित करताना आपण संघ पाहतोय सोनादेवी टेमघर. हार्ड लक नंदकिशोर खारबाव अँड गुड लक सोनादेवी टेमघर. हार्ड लक योगेश पाटील. चला जोशी 11 बहादूर संघाचा कॅप्टन आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चालू सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी महेश, ज्याच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी गोलंदाजी देखील सुरेख सुंदर. दोन्ही फॉर्मॅटमधून एक चांगल्या दर्जाचा खेळ तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. ज्यानं सिकस दिली नंदकिशोर खारबाव या संघाला. विजयाचा शिल्पकार. आपण या लगेच आपलं पारितोषिक घेण्यासाठी जोशी 11 बहादूर संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक जिंकून ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले तो संघ आपण पाहतो जोशी 11 बहादूर संघाचा कॅप्टन. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. सन्माननीय नंदलाल पाटील विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत दिव्यांजूर. लेजंड क्रिकेटर देखील आहेत नंदलाल. कॅमेरामन आपण थोडंसं स्टेज कव्हर करा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलं जातं